तुम्ही आजपर्यंत एक शिवलिंग आणि एक नंदी पाहिला असेल, आज तुम्हाला की नाही 12 शिवलिंगाचं दर्शन घेऊन देतो. तर काय चाललं गावकरी मित्रांनो, मी तर राहतो माझ्या गावामध्ये. तसं आज होता सोमवार आणि हे ब्लॉग टाकण्यासाठी थोडं लेटच झालं, परंतु माझं पण थोडंसं अलगच आज लेट पण थेटच ब्लॉग. आणि आज आपण जाऊ लागते काही कामामुळे माळाकुळीला, आणि त्यातल्या त्यात लोह्या तालुक्यातील माळाकुळी या गावामध्ये फेमस म्हणजे आपलं 12 ज्योतिर्लिंगाचं फेमस देवस्थान. मी म्हणलं आता आपण असंही चले आणि घरी जाऊन काही लांगूर पण लावणार नाही, जल्दी जाता जाता दर्शन घेतलंच पाहिजे. बघा बरं आपण बोलता बोलता आलो की नाही माळाकुळी मधले कोण कोण बघते ते एकदा फटाफट कमेंट करून टाका राव. एकदम सुंदर भोले बाबाची कमान पास केली आणि आलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. इथं दर सोमवारी जास्तीची गर्दी राहते, परंतु आपण थोडंसं लेट झाल्यामुळे काही गर्दी पण नव्हती. मध्ये येऊन एकदाच 12 शिवलिंगाचं दर्शन पण करून घेतलं. इथून थोडंसं समोर गेलं आणि लगेचच बाप्पा पण दिसतात. इथून उजव्या साईडला आलो ना लगेच दत्त मंदिर पण आहे. तसं माझं तर दर्शन झालं. तुम्ही असा युनिक शिवलिंग बघितल्या की नाही एकदा कमेंट करून फटाफट सांगा राव. इथून आता आपलं मेन म्हणजे आपलं काम थोड्याशा या शॉप वरती येऊन थोड्याशा गोळ्या काही घेऊन टाकल्या. तसले पे तसला म्हणून लई दिवसानंतर पाणीपुरीच्या ठेल्यावर आलो. इथली पाणीपुरीची टेस्ट म्हणजे आमच्या इकडल्या पोरांपोऱ्याला एकदम झकासच टेस्ट असतो. इथून एक दोन प्लेटा दाबून घेतल्या आणि निघालो आपल्या घराकडे. तसं तुम्ही पण जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. तर चला राधे राधे.